सिंधुदुर्ग दरम्यान M2M रोरो पॅक्स फेरी सेवा अधिकृतपणे सुरू झाली आहे। या सागरी मार्गावरील सेवा कोकणासाठी ऐतिहासिक ठरणार आहे। अवघ्या 6 ते 7 तासात जलद, आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा आता कोकणवासियांना उपलब्ध झाली आहे। 1984 नंतर तब्बल 4 दशकांनंतर प्रवासी जलवाहतूक सेवेला पुन्हा सुरुवात होत असल्यानं हा क्षण विशेष मानला जातोय। पहिल्याच प्रवासाला निघालेल्या प्रवाशांनी आनंद व्यक्त करत कोकणला मिळालेल्या या नव्या जलमार्गाचं स्वागत केलंय। बंदर विकास खात्याच्या माध्यमातून सुरू झालेली ही सेवा कोकण मुंबई सागरी दळणवळणासाठी नवा टप्पा ठरणार आहे। मंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार झालाय। भाऊचा धक्का येथून मंत्री नितेश राणे यांनी हिरवा झेंडा दाखवत या रोपॅक्स सेवेचा शुभारंभ केला। या ऐतिहासिक सागरी सेवेमुळे कोकण किनारपट्टीला नवी ओळख मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे। भाऊचा धक्का मुंबई येथून सकाळी सुटलेली MTM प्रवासी रोपॅक्स फेरी सुमारे 7.5 तासांचा सागरी प्रवास पूर्ण करून अखेर विजयदुर्ग बंदर येथे दाखल झाली आहे। फेरी बंदरात पोहोचताच संपूर्ण परिसरात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालंय। सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत प्रवाशांचं उत्स्फूर्त स्वागत केलंय। महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं ही दूरदृष्टी, त्यांनी जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे बंदरे खाते पण होतं 14 ते 19 मध्ये, तेव्हा मूळ संकल्पना ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची होती। हे मुंबई आणि कोकणाला जलमार्गाने आपण जोडलं पाहिजे, जेणेकरून पर्यटन आणि व्यापार याला चालना भेटेल, प्रोत्साहन भेटेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये कोकणाचा आणि मुंबईच्या दृष्टिकोनातून विकास साधणं आम्हाला सोपं पडेल। परत एकदा साहेब जेव्हा मुख्यमंत्री तिसऱ्यांदा झाले तेव्हा ह्या संकल्पनेचा पाठपुरावा आणि ज्या काही अडचणी आहेत ते बंदरे खात्याच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याची सुरुवात केली। दीर्घ सागरी प्रवासानंतर विजयदुर्गच्या किनाऱ्यावर पाऊल ठेवताना अनेक प्रवासी आणि पर्यटक भावुक झाल्याचं दिसून आलंय। कोकणाशी नाळ जुळालेल्यांसाठी हा क्षण अविस्मरणीय ठरलाय। रोरो फेरी सेवा ही वाहनांसह कार, ट्रक, बसेस प्रवाशांना समुद्रातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणारी जलवाहतूक आहे। मी सुद्धा बोट चालवतोय, पण आपल्या गावाकडे, आणि त्याचे आनंद घेऊ लोक भरपूर येतात, पण मी आनंद घेऊ इकडे आलोय। पण खरोखरच बोटीत बसल्यावर असं वाटतंय ना, फिलिंग आलाय ना की राजेशाही थाट आहे। म्हणजे वाटतच नाही बोटीत बसल्या असो, आणि स्वच्छता आहे, म्हणजे हा स्वर्ग आहे। स्वर्ग म्हणजे काय? स्वच्छता आहे, हास्य आहे, आनंद आहे, हरिनाम आहे, म्हणजे स्वर्ग। जसं स्वर्ग मला बघू भेटतंय आणि ह्याचा फायदा ना आमच्या तरुणांनी लय होईल, कारण इकडचे पर्यटक जातील, कोकणातली लोक जातील आणि आमचे तिकडे जे तरुण आहे ना व्यवसाय करू शकतील, आणि म्हणून ह्या संधीचा आम्ही फायदा घेतला पाहिजे। त्याच्यामुळे सगळ्या लोकांना मी आमंत्रित करेन माझ्या काव्यात ना, तुम्ही या कोकण पहायला, आमच्या बोटीनं फिरायला, सुंदर आमचे कोकण छान, जणू सौंदर्याची खान, मातीचा सुगंध दरवळतो, दिसतो कोकण शोभून छान। तुम्ही या काका, या ताई, या कोकण पहायला, या बोटीनं फिरायला। वाहनं थेट जहाजावर लावून चढवता आणि उतरवता येतील। ही सेवा प्रवासाचा वेळ आणि इंधन वाचवते, रस्ते वाहतुकीची कोंडी कमी करते आणि कोकण मुंबई सारख्या किनारपट्टीच्या भागात जलद प्रवासाचा एक आरामदायक, पर्यावरणपूरक पर्याय म्हणून काम करेल। रोरो फेरी सेवेचे प्रमुख फायदे पाहिले तर वेळ आणि इंधनाची बचत होईल। हा मार्ग रस्त्यावरील प्रवासाच्या तुलनेत खूप कमी वेळ घेईल। उदाहरणार्थ 16 तासांचा प्रवास 2 ते 3 तासात होण्याची शक्यता वर्तवली जाते। अरुंद घाटांचा रस्ता किंवा अवजड वाहतुकीमुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी उत्तम सेवा ठरेल। सोयीस्कर, आरामदायी वाहन थेट जहाजावर चालवून नेत रोलांमुळे माल चढवण्याची किंवा उतरवण्यासाठी सोयीस्कर होईल। यात वातानुकूलित AC आसन व्यवस्था आणि इतर सुविधा आहेत। पर्यटन आणि व्यापाराला चालना मिळून कोकण किनारपट्टी सारख्या भागात पर्यटनाला चालना मिळून स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण होतात। पर्यावरणपूरक रस्ते वाहतुकीच्या तुलनेत ही सेवा कमी प्रदूषण करते आणि इंधनाची बचत करते। माल वाहतुकीसाठी उपयुक्त ट्रक आणि अवजड वाहनांची थेट वाहतूक शक्य होत असल्यानं लॉजिस्टिक क्षेत्रात वेळेची मोठी बचत होते। त्यामुळे कोकणवासियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। शिमगोत्सवाच्या पूर्वसंध्येला आता आपण कोकणात दाखल झालेलो आहोत, आणि जर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता काही वेळातच आपण दाखल होणार आहोत। मुंबईवरून सकाळी सुटलेली M2M फेरी जी आहे ती आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होताना पाहायला मिळते। जर आपण पाहिलं अजस्त्र लाटा ज्या आहेत त्या पार करत करत ही M2M फेरी जी आहे ती आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालेली आहे। आणि आता आपण जर पाहिलं तर या
बोटीचं म्हणजे M2M फेरीचं सार्थ करणारे नलावडे सर आपल्यासोबत आहेत, कॅप्टन नलावडे आपल्यासोबत आहेत. सर, LS मराठीमध्ये आपलं स्वागत. मला सांगा, कशा पद्धतीचं आपण अनेक वर्षांची प्रतीक्षा होती कोकणवासियांची आणि ती पूर्णत्वास येते आणि त्याचं सार्थ करण्याचं आपल्याकडे या ठिकाणी नेतृत्व जे आहे हे पाहायला मिळते. काय सांगाल याबद्दल? पहिला तर मी माननीय मंत्री नारायण राणे साहेब, नितीश राणे साहेब, महाराष्ट्र मॅरीटाईम बोर्डचे ऑफिशियल्स, आमचे ओनर्स आणि आमच्या टीमला धन्यवाद देईन आणि त्यांना शुभेच्छा देईन पुढील वाटचालीस. त्यांच्या सतत प्रयत्नामुळे आज हा क्षण आलेला आहे जिथे आम्ही ही सर्व्हिस चालू करू शकलो आणि हे आम नागरिकांच्यासाठी त्यांना एक वेगळा मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन देण्यासाठी सुरू करण्यात आलेलं आहे. दिस इज वन ऑफ इंडियाज लार्जेस्ट हाय स्पीड क्राफ्ट. सरासरी 50 ते 60 किलोमीटर प्रति तास डिपेंडिंग अपॉन द वेदर आम्ही करू शकतो आणि एक क्विक मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन लोकांना भेटेल. सर, किनारपट्टीपासून आपण आत्ता जर माझ्या कॅमेरामॅनला दाखवलं तर आपण किती आतमध्ये आहोत आणि सध्याचा स्पीड जो आहे बोटीचा तो किती असणार आहे? सध्या आम्ही एक 10 नॉटिकल माईल फ्रॉम कोस्ट आहे. दॅट इज अबाउट 18.5 किलोमीटर्स आणि पाण्याचा डेप्थ आत्ता आमच्या खाली इट्स अबाउट 25 मीटर्स आणि स्पीड आम्ही सध्या करतोय अराउंड 45 to 50 किलोमीटर्स. तुम्ही बघू शकाल की विंड जास्त आहे त्यामुळे आम्ही अराउंड 50 किलोमीटर्स पर आवर आम जनतेला सांगण्यासाठी करत आहे. मला सांगा, ट्रॅफिक हा शब्द याच्यामध्ये देखील वापरला जातोय वारंवार. आपण देखील मगापासून 2-3 वेळा म्हटलं की ट्रॅफिकच्या समस्या, म्हणजे नेमकं काय असतं ट्रॅफिक? साहेब, हे बघा, आपण कोकणी किनाऱ्यावर आहे. तुम्ही बघू शकाल समोरून पण एक शिप येते, तिथं पण छोटी बोट्स आहेत. तर कसं असतं की शिपला ब्रेक नसतो तर आम्हाला एक सेफ डिस्टन्स मेंटेन करून जावं लागतं आणि एक अर्ली ॲक्शन घ्यावं लागतो. आणि कोकणी माणूस फिशिंगमध्ये आहे, फिशिंगचा बिझनेस आहे, तर फिशिंग बोट्स पण खूप असतात या भागामध्ये. कमर्शियल ट्रॅफिक पण असतो, कार्गो वेसल पण असतात. तर हे सगळ्यांच्यापासून क्लिअर राहणं हे एक सेफ्टीसाठी गरजेचं आहे. त्या हिशोबानं आम्ही म्हणतो की ट्रॅफिक आहे, नाही आहे, कमी आहे. निश्चितच भविष्यामध्ये आपण जर पाहिलं तर सकाळी पालकमंत्री असतील किंवा बंदरे विकास मंत्री जे नितेश राणे आहेत त्यांनी देखील म्हटलं होतं भविष्यात याचा म्हणजे ज्या स्टॉप आहेत ते देखील वाढवण्यात येतील अशा पद्धतीची सूचना म्हणजे एक होऊ शकतं भविष्यातल्या असं वर्तवलेलं आहे. आपल्याला काय वाटतं, जर असं झालं तर प्रवासी वाहतूक वाढू शकते? डेफिनेटली जसं साहेबांनी सांगितलं की दिस इज द स्टार्ट पॉईंट, दिस इज द बेंचमार्क. यापुढील जर आम्ही कस्टमर्सचा नागरिकांचा प्रतिसाद चांगला असेल तर मार्केट ड्रिव्हन फोर्सेसमुळे अजून शेतील आणि जनतेच्या सेवेला आपण प्रस्तुत करू. तर निश्चितच हे होते कॅप्टन नलावडे, ज्यांनी या जे बोट आहे M2M फेरीचं त्याचं सार्थ सध्या करताना पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार जर भविष्यात अशाच पद्धतीचे प्रवासी संख्या वाढली तर याच्या थांबे जे आहेत ते देखील वाढतील आणि त्याचप्रमाणे या बोटींची संख्या जी आहे ती देखील वाढू शकते. त्यामुळे भविष्यात या कोकणामध्ये येण्यासाठी, तळ कोकणामध्ये जाण्यासाठी, त्याचप्रमाणे गोव्यामध्ये जाण्यासाठी ही जी फेरी आहे ही नक्कीच या ठिकाणी अगदी फायदेशीर ठरणार आहे, एवढं मात्र निश्चित आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि केसव विशाल रेवडेकर, LS मराठी, सिंधुदुर्ग. नेमकी M2M कशी आहे? आज या बोटीचा सविस्तर आढावा घेण्यात आलाय. प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा, अत्याधुनिक सुरक्षितता उपाययोजना तसेच वाहनांसह प्रवासाची सुसज्ज व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेवेमुळे मुंबई कोकण प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि आरामदायी होणार आहे. याच सेवेचा आणि बोटीवरील सुविधांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांनी. पाहूया. संतोष आणि आज एकावर पाहू शकतो आपण कशा पद्धतीने या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात M2M बोटचं जे स्वागत आहे ते स्वागत करण्यात येत आहे आणि या ठिकाणी M2M फेरी जी आहे ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालेली आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
जी उत्कंठा होती ती उत्कंठा शिगेला लागली होती आणि आपण आता पाहू शकतो की या ठिकाणी कशा पद्धतीने गर्दीचा उच्चांक जो आहे तो या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विजयदुर्गच्या फेरीबोटीवर या ठिकाणी आलेला पाहायला मिळतोय। मोठा जनसमुदाय जो आहे तो देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। जिल्हाधिकारी असतील त्याचप्रमाणे या ठिकाणचे बंदर अधिकारी असतील हे देखील या ठिकाणी सज्ज झालेले आहेत मोठ्या प्रमाणात। सकाळपासूनच ही गर्दी जी आहे ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमलेली होती आणि आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने जे पर्यटक असतील यांच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी जनता आहे सिंधुदुर्गवासी आहे ते सज्ज झालेले आहेत आणि अगदी हजारोच्या संख्येने ही जी गर्दी आहे अगदी मिळेल त्या वाहनाने या ठिकाणी स्वागतासाठी ही जी फेरी बोट आहे M2M याच्या स्वागतासाठी हे सगळे सिंधुदुर्गवासी जे आहे ते एकवटलेले पाहायला मिळतात। एकूणच सकाळपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या विजयदुर्ग किल्ल्यावर ही जी गर्दी आहे ती आपणास पाहायला मिळते। येणाऱ्या पर्यटकांच्या येणाऱ्या प्रत्येक जो या ठिकाणी चाकरमानी आहे जो जिल्ह्यात दाखल होतोय त्याच्या स्वागतासाठी M2M फेरीमधून जो पर्यटक येतोय त्याच्या स्वागतासाठी ही गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। अलोट गर्दी अशी म्हणजे हजारोच्या संख्येने या ठिकाणी जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी आहेत त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी आहेत हे एकवटलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एकूणच सध्या तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक प्रकारे अगदी म्हणजे जनसमुदाय जो आहे नागरिकांचा जनसमुदाय जो आहे तो एकवटलेला पाहायला मिळतोय। सकाळी नितेश राणे यांनी 8 वाजता जे बीच आहे बोट आहे याला ही जी रोरो सेवा होते त्याला झेंडा दाखवून या ठिकाणी या बोट जी आहे ती भाऊचा धक्का येथून प्रस्थान झाली होती आणि त्यानंतर ही जर बघितलं तर 9 वाजता ही बोट जी होती ती सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रवाना झाली होती आणि आता ही बोट जी आहे ती विजयदुर्ग बंदरावर दाखल झाली आणि त्याचं स्वागत करण्यासाठी या बोटीतून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी विजयदुर्ग बंदरावर ही गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि जे रोरो मिळेल त्या वाहनाने या ठिकाणी सिंधुदुर्गवासीय जे आहेत ते एकवटलेले आहेत। प्रत्येक प्रवाशाचं स्वागत व्हावं, प्रत्येक येणाऱ्या चाकरमान्याचं भाविकांचं शिमगोत्सवासाठी निमित्त येणाऱ्या भाविकाचं स्वागत व्हावं यासाठी ही गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। जर सकाळपासून बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही अशाच प्रकारे अगदी उत्कंठा लागली होती की बोट किती वाजता येणार आणि ही उत्कंठा जी आहे ती सिंधुदुर्गवासियांची जी आहे ती संपुष्टात आलेली पाहायला मिळते। कारण मोठ्या प्रमाणात हे जे कोकणामध्ये दाखल होणारे भाविक असतील किंवा येणारे पर्यटक असतील यांचा उच्चांक जो आहे तो सकाळपासून आपल्याला पाहायला मिळाला। मात्र त्यांचं स्वागत करण्यासाठी सिंधुदुर्गवासीय जे आहे ते सज्ज झालेले होते आणि मोठ्या संख्येने आता सिंधुदुर्गवासीय जे आहे ते विजयदुर्ग बंदरावरील या ठिकाणी बंदर जेटीवर असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकूणच सध्या स्थितीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपण ही दृश्य पाहतोय। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मिळेल त्या कानाकोपऱ्यामध्ये सिंधुदुर्गवासीय जो आहे तो याच बोटीची वाट पाहत होता, ज्याची उत्कंठा जी होती ती शिगेला लागली होती। अनेक आरोप होत होते, प्रत्यारोप होत होते, मात्र ही बोट कधी येणार, सिंधुदुर्गात कधी दाखल होणार ही उत्कंठा